हॅपी दिवाळी फ्रेंड्स. नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात? बरे आहात ना? आणि हो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिवाळीच्या पण खूप 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 शुभेच्छा. आणि आज लक्ष्मीपूजन आहे, तर लक्ष्मीपूजनच्या पण खूप खूप शुभेच्छा. खरं सांगू का फ्रेंड्स, आज आहे लक्ष्मीपूजन आणि तुम्ही बघू शकता माझ्या घरामध्ये आताही कलर नाहीये. खरं सांगू, ह्याचं कारण आहे. कारण नंबर 1 कारण हे आहे की तुम्हाला काय सांगू, माझी तब्येत खरंच ठीक नाही अजिबात. म्हणजे माझा रिपोर्ट, जेव्हा माझे रिपोर्ट डॉक्टरांनी पाहिले ना, तेव्हा डॉक्टर मला म्हणाले माहितीये काय, बोलतात तुमची शेवटची इच्छा काय सांगून टाका. तसं काही नाहीये बरं, पण म्हणजे एवढं आहे की पूर्ण रेड 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 आलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे डॉक्टर मला डायरेक्ट असं म्हणाले, पण मी स्वतःची काळजी करते, तेवढं काही होणार नाहीये असं मला तरी वाटतं. कारण की मला माझ्या मुलाचं लग्न बघायचंय बरं. पण खरं सांगू का, करायला जाते पण होतच नाही. माझे बोलतात ना, अंगामध्ये रक्त नसल्यामुळे ना हिम्मत, बोलतात ताकद मला साथ देत नाहीये, हिम्मत साथ देत नाहीये करायला. बघा, हा म्हणजे असं आहे की मी कलर आणून ठेवलेला आहे, फराळाचं सगळं सामान आहे ना, अजून मी फराळ केलाय नाही, कलर केलेला आहे, सगळंच असलं आहे, पण मी करू शकत नाहीये कारण अंगात ताकदच नाहीये. मला असं आहे की मी जरा जरी काय केलं की लगेच मला दम लागतो, मी थकून जाते, चक्कर भरते. कारण तुम्हाला पण माहिती आहे, अंगात रक्त नसलं की हे सगळे प्रॉब्लेम येतातच. तुम्हाला माझी तब्येत बघून तर वाटतच असेल. आज मी साडी घालून अशी छान बसली आहे, पण तेही बोलतात ना, खूप जीवावरती आता असं झालं की मी कधी चेंज करते, अगदी जीवावरती आलंय माझ्या. तर हे तर कारण आहेच. आणि सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की माझी मम्मी. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की ह्याच वर्षी जानेवारीच्या 6 तारखेला मम्मी गेली. तुम्हाला माहिती आहे का, मी इथे गावाला असते. अगदी तुम्हाला माहिती असेलच की बाळ इकडे आहे. तर बाळाचा बर्थडे होता 27 तारखेला आमच्या ह्या छोटीचा. तर मम्मी पप्पा बर्थडे साठी म्हणून आले 26 डिसेंबरला. अगदी मम्मी मस्त पायाने चालत आली. खूप छान छान असं तुम्ही पाहिलं, तुम्ही बघा, नक्की व्हिडिओ बघा, तुम्हाला पण खूप आवडतील. म्हणजे मोठे लॉंगच आहेत हा व्हिडिओ, ते ब्लॉग आहेत. त्याच्यामध्ये मम्मी आली, तिने भरपूर काही सामान घेऊन आली, आमच्यासाठी कपडे, बाळासाठी कपडे, खूप काय 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 घेऊन आली. अगदी हसत खेळत, असं वाटतच नाही की मम्मी म्हणजे असं होऊ शकतं. अगदी 31 पर्यंत मम्मी पप्पा होते, म्हणजे मम्मी छान होती इथे. आणि 1 तारखेला एकदमच मम्मी सिरियस झाली. मग 2 तारखेला मम्मीला अँब्युलन्स मधून टाकून आम्ही तिला दवाखान्यात नेलं. फक्त पप्पा आणि मीच होतो, बाकी मुलं होती घरामध्ये. गेल्या गेल्या डॉक्टरांनी लिस्ट दिली की तुमच्या पेशंटची काही गॅरंटी नाहीये म्हणून. तसं माहितीये तुम्हाला, मी मम्मीला नेहमी बोलायची, ए मम्मी कधी पण मरशील ना बाई, तू माझ्याकडे मर. तर तसंच मम्मीने केलं, माझं प्रॉमिस पूर्ण केलं. कारण तिला माहिती होतं की मी मुंबईला पोहोचू शकत नाही. जर मम्मीला मुंबईला काही झालं असतं ना, तर मी तिथपर्यंत नसते पोहोचले. कारण माहितीये का, ज्यावेळेला मम्मीला म्हणजे इथेच, मी त्यावेळेला घरीच होती, कारण सगळ्या घरामध्ये बरेच जण होते घरी. तसे घरामध्ये सगळे जण असल्यामुळे मी घरातच थांबले होते. बहीण वगैरे सगळे, पप्पा वगैरे सगळे तिकडे दवाखान्यातच होते. आणि जसं समजलं आम्हाला की असं झालंय, तर तुम्हाला माहितीये का, मी 4 तास ऍडमिट होते. खरंच ना, मम्मी एका ठिकाणी शांत होती आणि मी 4 तास इमर्जन्सी आयसीयू मध्ये मी ऍडमिट होती. म्हणजे माझी कंडिशन एवढी खराब होती. आणि खरं सांगू का, मी जेव्हापासून व्हिडिओ चालू केले ना, म्हणजे हा युट्यूब चॅनल जेव्हापासून मी चालू केला, त्याच वर्षीपासून मम्मी अगदी आजारी पडली. तर माझं काय व्हायचं माहितीये, मी करायची कॉमेडी व्हिडिओ, आताही करते, तुम्ही पण बघता, पण माझं लक्ष पूर्ण तिकडे असायचं. तुम्हाला माहितीये का, माझे काय काय व्हिडिओ जे आहेत ना, ते मिलियनला पण गेले, तुम्ही पाहिलं पण असेल. पण मला असं व्हायचं ना की माझं लक्षच नाही लागायचं, कारण की पूर्ण लक्ष मम्मीकडे असायचं. कारण की असं होतं की मम्मी ती माझी आई नव्हती, तर मी तिची आई होती. खरंच ना. मग तुम्ही पाहिलं पण असेल काय काय व्हिडिओ, तुम्ही नक्की बघा की मी मम्मी गेल्या वर्षी आजारी एकदम सिरियस झाली. मग मी मम्मीला इथून घ्यायला गेले मुंबईला, एकटीच गेले होते. त्यानंतर मम्मीला ऍडमिट केलं, ते ऍडमिटचे व्हिडिओ पण दवाखान्यातले आहेत बरेचसे. त्यानंतर मी मम्मीला घेऊन आले, भावाच्या मुली पण 2 घेऊन आले. मग त्याच्यानंतर मम्मीचे पण व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल, त्यावेळेला मम्मी इथेच होती. तर मम्मीने माझ्याबरोबर बरेचसे व्हिडिओ पण कॉमेडी बनवले, तिने साथ पण छान दिली मला. आणि आता 31 पर्यंत सुद्धा मम्मी आमच्या व्हिडिओमध्ये ती छान साथ देत होती मला. त्यावेळेला मिलियन पर्यंत माझे व्हिडिओ गेले. पण माझं काय व्हायचं माहितीये का, मम्मी आजारी पडली की मग माझं लक्षच नाही लागायचं.
खरंच ना, माझं लक्षच नाही लागायचं. मग माझे व्हिडिओ गॅप व्हायचे, अगदी 15-15 2-2 महिने मी व्हिडिओ नव्हते टाकत. म्हणजे मी विचारच नव्हती करत की त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओवर काही इफेक्ट पडेल, कारण माझं लक्ष पूर्ण मम्मीकडेच होतं. आतापर्यंत तसंच आहे की हे वर्ष जसं चालत चाललंय ना, तुम्हाला माहितीये का, प्रत्येक एक दिवशी मला सगळ्या गोष्टी आठवतात की आज असं केलं होतं, आज असं केलं होतं, आज असं केलं होतं. म्हणजे आजचा दिवस सुद्धा असं आठवतं की मम्मी तिथे पूजा करत होती घरी, मला व्हिडिओ कॉलवरती तिने दाखवलं, असं आहे तसं आहे. म्हणजे असं ठीक आहे, पण मला फक्त सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि हो, राहिला माझ्या तब्येतीचा प्रश्न, तर मला काय होणार नाही बरं, तुम्हाला हसवण्यासाठी मी नेहमी खंबीर आहे बरं. तर फक्त सपोर्ट करा, तुमच्या एका सपोर्टची मला खूप गरज आहे. प्लीज कराल ना सपोर्ट, प्लीज प्लीज. आतापर्यंत जेवढा सपोर्ट केलात, तर मी प्रॉमिस तर नाही, पण हो, तब्येतीला सांभाळून मी तुमच्यासाठी व्हिडिओ रोज आणत जाईल, रोज आणण्याचा प्रयत्न करेल. पण तुमचं फक्त एवढंच काम आहे की माझे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, मला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे होऊ शकतं की माझं काहीतरी मी स्वतः करू शकते, हो की नाही. फक्त एकच लाईक, आणि माझं स्वतःचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. कराल ना मला सपोर्ट नक्की. आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना.